A circular coil of radius r is carrying current I1 in anticlockwise sense. A long straight wire is carrying current I2 in the negative direction of x-axis. ओके, तर ही सर्क्युलर कॉईल दिलेली आहे, त्याच्यातून करंट चाललेला आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. ओके, आणि त्यानंतर एक स्ट्रेट कंडक्टर दिलेला आहे, त्याच्यातून करंट त्या सर्क्युलर कॉईलमधून I1 इतका करंट चालला आहे. हा स्ट्रेट कंडक्टर आहे, निगेटिव्ह एक्साइसवरती चाललेला आहे आणि त्याच्यातून जो करंट पास होतो तो आहे I2 इतका. पुढे both are placed in the same plane and the distance between center of coil and straight wire is d. The coil center, the magnetic field at the center of the coil will be 0 for the value of d equal to. तर आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड जी दिलेली आहे सेंटरला किती दिली तर 0 दिलेलं आहे. आपण b इक्वल टू 0 करायचं आहे. तर आपल्याला डीची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड करायचं आहे. b इक्वल टू 0, मॅग्नेटिक फील्ड सेंटरला 0 दिलेलं आहे. पुढे फॉर द व्हॅल्यू ऑफ d इक्वल टू, हा क्वेश्चन 2021ला होता. ए ऑप्शन आहे त्याचं पाय डिवायडेड बाय r इन ब्रॅकेट I2 डिवायडेड बाय I1 ब्रॅकेट कंप्लीट. बी ऑप्शन पाय डिवायडेड बाय r इन ब्रॅकेट I1 अपॉन I2 ब्रॅकेट कंप्लीट. सी ऑप्शन दिलेलं आहे r डिवायडेड बाय पाय इन ब्रॅकेट I2 डिवायडेड बाय I1 ब्रॅकेट कंप्लीट. डी ऑप्शन दिलेलं आहे r डिवायडेड बाय पाय इन ब्रॅकेट I1 डिवायडेड बाय I2 ब्रॅकेट कंप्लीट. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता आपण एक काम करू, मॅग्नेटिक फील्ड घेणार आहे. तर दोघांमुळे एक सर्क्युलर कॉईल आणि दुसरी कोणती स्ट्रेट वायर. तर दोघांमुळे मॅग्नेटिक फील्ड किती तयार होते ते आपण या ठिकाणी बघू. तर त्याच्यासाठी पहिले आपण या ठिकाणी काय करू, राईट हँड थंब रूल या ठिकाणी अप्लाय करू. ओके, म्हणजे आपलं डायरेक्शन भेटून जाईल बाय अप्लाइंग राईट हँड थंब रूल. आता राईट हँड थंब रूल जर घेतला तर ते सर्क्युलर कॉईल जे आहे, तर ती सर्क्युलर कॉईलमध्ये करंट कुठं चालला आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि अकॉर्डिंग टू राईट हँड रूल आपले फिंगर जे आहे ते आउटवर्ड डायरेक्ट होणार आहे. म्हणजे ती जी कॉईल आहे ती कोणाचं काम करणार आहे, ॲज अ नॉर्थ पोलचं काम करणार आहे. ओके, हां, तर केस आपण काय करू, कॉईलसाठी घेऊ. तर या केसमध्ये मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन कुठं असणार, आउटवर्ड, म्हणजे कॉईल नॉर्थ पोल म्हणून काम करणार आहे. तर या ठिकाणी आपण राईट करून घेऊ. फ्रॉम राईट हँड रूल वी कन्क्लूड दॅट magnetic field is directed outward, out of the plane. प्लेनच्या कुठं चालला, बाहेर चालला, आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर म्हणा तुम्ही, नाही तर मग पेज म्हणा, चालेल, दोन्ही काय अडचण नाही. ठीक आहे, तर आउटवर्ड चाललेलं आहे at the center of the coil. आउटवर्ड चालले, त्याची मॅग्नेटिक फील्ड आपण एक काम करू, B1 ने रिप्रेझेंट करू. ठीक आहे, आणि दुसऱ्या केसमध्ये जी स्ट्रेट वायर आहे त्याच्यामध्ये चाललेला आहे करंट कोणत्या साईडला, लेफ्ट साईडला चाललेला आहे. म्हणजे फिंगर कुठे जाणार आहे, आतमधल्या साईडला, इनवर्ड. ओके, म्हणजे इनवर्ड जर असेल तर त्याच्या अराउंड जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार ती साऊथमुळे असेल. ओके, सिमिलरली बाय अप्लाइंग राईट हँड रूल फॉर स्ट्रेट वायर कॅरिंग करंट I2. राईट हँड थंब रूल. In the case of straight wire,
किंवा स्ट्रेट कंडक्टर म्हणा, स्ट्रेट कंडक्टर. आता याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कुठं डायरेक्ट होणार आहे, तर ते आपण राईट हँड थंब रूल सांगितलं, ते कुठं जाणार, इन टू द प्लेन ऑफ द पेज. ओके, वी कन्क्लूड दॅट magnetic field is directed into the plane of the page किंवा inside the म्हटलं तरी चालेल, inside the plane of the page आता तिसरं आता मॅग्नेटिक फील्ड फाइंड करू. मग मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ ड्यू टू कॉईल म्हणजे सर्क्युलर कॉईल, तर ती भेटेल आपल्याला B1 रिप्रेझेंट करू, इज गिवन बाय तो झाला B1 आणि हा B1 भेटेल तुम्हाला μ0 I किती आहे, I1 आहे, डिवायडेड बाय 2R. R काय झाली, त्याची रेडियस झाली. झालं इक्वेशन 1. आता दुसरं घ्यायचं आपल्याला आणि हा पुढे डायरेक्ट होतोय आउटवर्ड डायरेक्शनला डायरेक्ट होतो. ठीक आहे, डायरेक्टेड आउटवर्ड. आता नेक्स्ट घेऊ मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे, स्ट्रेट कंडक्टरमुळे किती तयार होतं ते बघू. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट लॉंग वायर किंवा कंडक्टर म्हटलं तरी चालेल, इज गिवन बाय, तो बीने रिप्रेझेंट करू आपण, B2 रिप्रेझेंट करू, इज गिवन बाय. आता टोटल डिस्टन्स जे आहे ते किती दिलेलं आहे, D इतकं दिलेलं आहे, त्याच्या सेंटरपासून तर त्या कॉईलपर्यंतचं डिस्टन्स. ओके, मग आता बघा त्याचा फॉर्म्युला काय राहील, B2 इज इक्वल टू μ0 करंट किती आहे, I2, μ0 I2 डिवायडेड बाय 2π आणि डिस्टन्स किती आहे, D इतकं, 2πD. हे झालं सेकंड इक्वेशन. पण सेंटरला जे दिलेले आहे टोटल मॅग्नेटिक फील्ड ते किती दिलेले आहे, 0 दिलेले आहे. मग दोघांचे आपल्याला काय करावं लागेल, आता ॲडिशन तर नाही करता येणार कारण की एक इनवर्ड चाललेलं आहे आणि दुसरं कुठं आउटवर्ड. ओके, B2 आउटवर्ड इनवर्ड चाललेलं आहे, B1 आउटवर्ड आहे. मग दोघांची काय करावं लागेल आपल्याला, सबट्रॅक्शन, म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड आपल्याला भेटून जाईल. ओके, सिन्स नेट मॅग्नेटिक फील्ड इज 0, टोटल जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती किती आहे, 0 आहे. म्हणून B इज इक्वल टू डायरेक्ट 0 लिहिलं तरी चालेल आणि B म्हणजेच आपलं काय, B1 मायनस B2 इज इक्वल टू 0. B1च्या जागी B1ची व्हॅल्यू टाकून द्या, μ0 I1 डिवायडेड बाय 2R आणि B2 जो आहे तो आहे μ0 I2 डिवायडेड बाय 2πD. या सगळ्यांची सम येणार आहे 0. आता मायनस आहे, ही कुठून आलेलं आहे, तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2, ते पण राईट करून घ्या कुठून आलं, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आता जो मायनस टर्म आहे तो राईट साईडला आपण काय करू, प्लस करून घेऊ. ओके, मग बेटे μ0 I1 डिवायडेड बाय 2R इज इक्वल टू μ0 I2 डिवायडेड बाय 2πD. ओके, आता पुढच्या केसमध्ये हा μ0 काय झाला, कॅन्सल झाला, 2 सोबत 2 कॅन्सल झाला. ओके, रिमेनिंग टर्म आता पुन्हा राईट करून घेऊ आपण. रिमेनिंग टर्म करायला D इकडे ट्रान्सफर केला, पण डिस्फाईन करायचं ना, मग I2 कॅपिटल R डिवायडेड बाय पाय इंटू I1 किंवा I1 पहिले लिहा, I1 पाय. ओके, ते झालं डिस्टन्स आणि हे डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी काय करायचं, फाईंड करायचं. फक्त याला अरेंज करून घेऊ. देअरफॉर D इज इक्वल टू R
डिवायडेड बाय पाय आणि करंट सेपरेट करून घेऊ I2 डिवायडेड बाय I1. ओके, तर हेच आपलं काय झालं तर फायनल आन्सर झालं. D इज इक्वल टू काय, D इज इक्वल टू R डिवायडेड बाय पाय I2 डिवायडेड बाय I1 हे असं त्याचं फायनल आन्सर. तर या 4 ऑप्शनपैकी आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण या ठिकाणी बघतोय. तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजेच काय, R डिवायडेड बाय पाय इन ब्रॅकेट I2 डिवायडेड बाय I1 ही त्याचं काय असणार करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन.